नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय बीड इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 भाग 2 व्यवस्थापन समिती या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. कारण सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज आहे, दैनंदिन कामकाज सांभाळण्याची जबाबदारी या व्यवस्थापन समितीची असते. प्रामुख्याने या व्यवस्थापन समितीचा अर्थ जर बघायचा झाला तर थोडक्यामध्ये सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असं म्हणतात, आणि त्या संचालकांच्या समूहाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आलेले असते त्या समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. प्रामुख्याने सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ही सहकारी संस्थेच्या सभासदांची असते. परंतु सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये विखुरलेले असतात, दूरवर ते वास्तव्यात असतात. त्यामुळे सभासदांना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष देणं किंवा भाग घेणं हे शक्य होत नाही, आणि म्हणून सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते निवडलेले प्रतिनिधी म्हणजेच संचालक होय, आणि या संचालकांचा जो समूह एकत्रितपणे तयार झालेला असतो त्यास व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. सहकारी संस्थेचं कामकाज योग्य रीतीने करता यावं म्हणून सहकारी संस्थेचे जे काही अधिकार आहेत हे सहकारी संस्थेच्या अधिकाराबाबत सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये आणि सुधारित कायदा 2013 नुसार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत. त्या अधिकारांमध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे सभांबाबतचे अधिकार. आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सभासदांबाबतचे अधिकार म्हणजे सहकारी संस्थेचे जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करत असताना जे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावणे, सभासदांच्या भागांचं हस्तांतरण करण्याचा अधिकार, त्यांना मान्यता देण्याचा अधिकार, सभासदत्व मंजूर करण्याचा अधिकार, सभासदांकडून भाग भांडवल जमा करून घेण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. व्यवस्थापन समितीला हा अधिकार आहे. सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचं पालन न करणाऱ्या सभासदांकडून त्यांचे सदस्यत्व काढून घेण्याचा, त्यांना संस्थेमधून काढून टाकण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला आहे. अशा प्रकारचा हा एक अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा अधिकार होय. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे सेवक वर्गांची नियुक्ती करण्याचा अधिकार. सहकारी संस्थेचा जो सेवक वर्ग आहे हा सहकारी संस्थेच्या कार्याच्या व्याप्तीनुसार हा नियुक्त केला जातो. सहकारी संस्थेची कार्याची व्याप्ती आहे, ही कार्याची व्याप्ती आणि सहकारी संस्थेची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत सहकारी संस्थेच्या सेवक वर्गाची नियुक्ती करण्याचा अधिकार हे सहकारी संस्थेच्या सेवक वर्गाची नियुक्ती केली जाते. आणि ही नियुक्ती सक्षम आणि प्रशिक्षित अशा सेवक वर्गांची नेमणूक करता यावी म्हणून सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक सेवक वर्गांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा एक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. सहकारी संस्थेला आवश्यक असणारा जो काही सेवक वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, आता याच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेचा सेवक वर्ग निवडणे, त्यांच्या नेमणुका करणे, त्यांना वेतन ठरवून देणे, त्यांना बढती देणे, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, एवढेच नव्हे तर त्या कामगारांकडून होणारे जर समजा गैरवर्तन होत असेल किंवा कामचुकारपणा होत असेल, सहकारी संस्थेचे कर्मचारी वर्ग
कायद्याचं आणि सहकारी संस्थेच्या उपविधीतील नियमांचं पालन करत नसतील आणि सहकारी संस्थेच्या हिताला बाधा निर्माण होत असेल तर अशा सेवक वर्गांना काढून टाकणे, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणे याबाबतचेही अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचा हा एक अधिकार या व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे निधी उभारणे. आता सहकारी संस्थेला आवश्यक असणारा निधी हे उभारण्याचं काम व्यवस्थापक समितीचं आहे आणि मग व्यवस्थापक समितीचं निधी उभारण्याचं कार्य सक्षमपणे करता यावं म्हणून व्यवस्थापन समितीला निधी उभारण्याचा अधिकार हा सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 यामधील तरतुदीनुसार देण्यात आलेला आहे. आणि मग सहकारी संस्थेसाठी आवश्यक असणारा जो निधी आहे हा निधी उभारत असताना जी सहकारी संस्थेचं भाग भांडवल गोळा करत असताना जे अनेक साधनं आहेत त्या साधनांचा सक्षमपणे वापर करण्याचा अधिकार या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला आहे. सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती निधी उभारण्यासाठी भागांची विक्री करणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे, करारपत्र तयार करणे, कर्ज रोख्यांची विक्री करणे, अनुदाने स्वीकारणे अशा प्रकारचे विविध सहकारी संस्थेची मदत स्वीकारणे किंवा सहकारी संस्थेला देणग्या दिल्या जात असतील तर त्या स्वीकारणे अशा विविध प्रकारच्या साधनांचा वापर करून किंवा अशा प्रकारच्या विविध प्रकारचे जे साधन आहेत, मार्ग आहेत, या मार्गांचा वापर करता यावा म्हणून सहकारी संस्थेला निधी उभारण्याबाबत सहकारी संस्थेला ही अधिकार किंवा अशा प्रकारचे अधिकार हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे मालमत्ता खरेदी करणे. आता सहकारी संस्थेकडे असणारा जो निधी आहे, सहकारी संस्थेला होणारा जो नफा आहे या नफ्याची गुंतवणूक किंवा सहकारी संस्थेला जो नफा मिळालेला आहे त्यामधून सहकारी संस्थेचा सभासदांचा लाभांश वाटप करून राखीव निधीमध्ये रक्कम जमा करून जो शिल्लक राहिलेला नफा असेल किंवा सहकारी संस्थेकडे अधिक निधी गोळा झालेला असेल त्या निधीचा वापर सहकारी संस्थेची मालमत्ता खरेदी करण्यासाठी सहकारी संस्थेला करता येतो आणि हा वापर करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती मालमत्ता खरेदी करू शकते आणि सहकारी संस्थेच्या कामकाजासाठी आवश्यक असणारी इमारत असेल, त्या इमारत बांधणे असेल, इमारतीसाठी संस्थेला जागा खरेदी करणं असेल, जमीन खरेदी करणं असेल, सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये आवश्यक असणारं जे फर्निचर आहे ते फर्निचर खरेदी करणं असेल, अशा विविध प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला आहे आणि सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती ही या अधिकाराचा वापर करून मालमत्ता खरेदी करू शकते. त्यानंतर इतर अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला या अधिकाराशिवाय अन्य प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ सहकारी संस्थेची जी हिशोब पुस्तके आहेत ही हिशोब पुस्तके सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये ठेवणे, सहकारी संस्थेच्या हिशोब पुस्तके पाहणे, हिशोब पुस्तकामध्ये जे काही नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदींची पाहणी करणे, त्यांची तपासणी करणे, त्रैमासिक व वार्षिक हिशोब पत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करणे, उपसमित्या नियुक्त करणे अशा अनेक सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत जी काही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला कार्य करावी लागतात आणि कार्य करण्यासाठी ही सर्व अधिकार हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थेचं जसं व्यवस्थापन समितीला कार्य करण्यासाठी सहकारी संस्थेला सक्षम कामकाज करता यावं म्हणून व्यवस्थापन समितीला काय अधिकार देण्यात आलेले आहेत, तशाच प्रकारचे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे हे अधिकाराचा वापर करून त्या व्यवस्थितरित्या काम करणं हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आहेत. सहकारी संस्थेच्या विकासामध्ये व्यवस्थापन समितीचा सहभाग, व्यवस्थापन समितीचं योगदान हे महत्त्वाचं असतं आणि सहकारी संस्थेच्या समितीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या
व्यवस्थितरित्या पार पाडल्या तर नक्कीच सहकारी संस्थेचा विकास होऊ शकतो आणि सहकारी संस्थेच्या विकासामध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं कार्य, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या कार्याचा मोठा वाटा आहे किंवा विकासामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि म्हणून सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचा विकास होण्यासाठी, सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकारी संस्थेच्या समितीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये क्रमांक 1, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झाल्यापासून 15 दिवसाच्या आत व्यवस्थापन समितीचा जे काही बंद पत्र आहे ते बंद पत्र देणे. आता व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून निवडलेले जे काही व्यक्ती असतात तर त्या व्यवस्थापन समितीमध्ये जे सदस्य निवडलेले असतात त्या सदस्यांनी त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य निवडल्यापासून एक 15 दिवसाच्या आतमध्ये त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन समितीचं कामकाज करण्यासाठी मी बांधील आहे अशा प्रकारचं एक बंद पत्र हे व्यवस्थापन समितीच्या सदस्याला द्यावं लागतं. म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सदस्याने हे बंद पत्र देणं हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं जबाबदारी आहे किंवा सदस्यांची जबाबदारी आहे. त्यानंतरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य करणे. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींनी व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी झालेल्या जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी एकत्रितरित्या सहकारी संस्थेचं कामकाज करत असताना स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थीपणे सहकारी संस्थेच्या हितासाठी काम करणं हे व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. सहकारी संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकारी संस्थेच्या स्थापनेमागीलचे जे उद्देश आहेत ते उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे सहकारी संस्थेचं कार्य करणे हे व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. आधी मंडळाची सभा 30 सप्टेंबर पूर्वी घेणे किंवा सभेचे आयोजन करणे. आता सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांचे जे आधी मंडळ असतं आणि या आधी मंडळाची सभा दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यापासून 3 महिन्याच्या आतमध्ये घेतली पाहिजे. परंतु 2013च्या तरतुदीनुसार ती 30 सप्टेंबर पूर्वी सभेचे आयोजन करणे हे आवश्यक आहे किंवा गरजेचे असते. आणि मग दरवर्षी सहकारी संस्थेची अधिमंडळाची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती 30 सप्टेंबर पूर्वी या सभेचं आयोजन करणं, सभा आयोजन करणं हे व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. सहकारी संस्थेचे सर्व निर्णय विचारपूर्वक आणि चर्चापूर्वक घेणे. म्हणजे सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबतचे सर्व निर्णय हे विचारपूर्वक आणि चर्चा करून घेणं हे व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत घेण्यात आलेले जे निर्णय आहेत ते विचारपूर्वक घेतले गेले पाहिजेत. सहकारी संस्थेच्या हिताला बाधा निर्माण होणार नाही असे निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मग अशा प्रकारचे सहकारी संस्थेच्या अनुकूल फायद्यासाठी, सहकारी संस्थेच्या हितासाठी, सभासदांच्या हिताला कुठेही बाधा निर्माण होणार नाही अशा प्रकारचे निर्णय हे सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत घ्यावे लागतात. आणि हे निर्णय घेत असताना जे काही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये असणारे जे संचालक आहेत, प्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत त्यांचे विचार विनिमय केला पाहिजे. त्यांच्याशी चर्चा करून सहकारी संस्थेमध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं असतं. आणि हे विचारपूर्वक निर्णय घेणे आणि त्यावर चर्चा करूनच ते निर्णय घेणे, चर्चेशिवाय विचार विनिमय केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेणे हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. म्हणून सर्व निर्णय घेत असताना विचारपूर्वक आणि चर्चा करूनच घेणे हे सहकारी संस्थेची जबाबदारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी मानली जाते. त्यानंतर भांडवल व निधीची गुंतवणूक योग्य योजनांमध्ये करणे. सहकारी संस्थेकडे जो काही निधी गोळा झालेला असतो, सहकारी संस्थेकडे जे भांडवल गोळा झालेले असते त्या भांडवलाची आवश्यक त्या प्रमाणामध्ये निधी गोळा झाल्यानंतर सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज, सहकारी संस्थेच्या दरवर्षी जे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे धोरणं ठरवलेली आहेत त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारा निधी
पुरेसा निधी गोळा झाल्यानंतर जो अतिरिक्त निधी गोळा झालेला असतो, अतिरिक्त भांडवल, अतिरिक्त पैसा संस्थेमध्ये जमा झालेला असतो, त्याची गुंतवणूक सहकारी संस्थेला करता येते आणि ही गुंतवणूक करण्याची जबाबदारी व्यवस्थापक समितीची असते आणि व्यवस्थापक समितीला अशा प्रकारची गुंतवणूक करत असताना ही गुंतवणूक योग्य योजनांमध्ये करणं आवश्यक असते। आणि जर सहकारी संस्थेने केलेल्या गुंतवणुकीमुळे जर सहकारी संस्थेला बाधा निर्माण होत असेल, केलेली गुंतवणूक जर ही लाभदायी ठरत नसेल, तर त्या गुंतवणुकीचा उपयोग सहकारी संस्थेला होणार नाही आणि सहकारी संस्थेचा निधी योग्य गुंतवणुकीमध्ये तो लाभदायी ठरला पाहिजे। आणि म्हणून सहकारी संस्थेची गुंतवणूक करत असताना ज्या सहकारी संस्थेला लाभदायी ठरणाऱ्या ज्या योजना आहेत, अशा योजनांमध्येच गुंतवणूक करणे ही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे। लेखा परीक्षण व दोष दुरुस्ती अहवाल वार्षिक सभेत मंजुरीसाठी ठेवणे। सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये सहकारी संस्थेची सर्व हिशोब पुस्तके तयार करून 3 महिन्याच्या आतमध्ये त्याची हिशोब तपासणी करून घेतली जाते। आणि हिशोब तपासणी ही सहकारी संस्थेचा लेखा परीक्षक म्हणजे हिशोब तपासणी म्हणजेच अंकेक्षक यांच्याकडून करून घेतली जाते। आणि सहकारी संस्थेची हिशोब तपासणी केल्यानंतर, लेखा परीक्षण केल्यानंतर एक वार्षिक अहवाल तयार केला जातो आणि सहकारी संस्थेच्या वार्षिक कामकाजामध्ये वर्षभरामध्ये आर्थिक वर्षामध्ये आढळून येणारे जे दोष आहेत, त्या दोषांची दुरुस्ती करणारा, दोष दर्शवणारा आणि त्या दोषांची दुरुस्ती कशी करता येईल याबाबतचा एक अहवाल तयार केला जातो। आणि हा दोष दुरुस्ती अहवाल म्हणजे दोष दर्शविल्यानंतर त्याची दुरुस्ती करणारा अहवाल सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी मांडावा लागतो आणि ही मांडण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे। त्यानंतरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेची मालमत्ता स्वहितासाठी न वापरणे किंवा स्वहितासाठी त्याचा वापर न करणे। म्हणजे सहकारी संस्थेची जी मालमत्ता आहे त्याचा वापर स्वहितासाठी न करणे ही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे। कारण सहकारी संस्थेची मालमत्ता ही सहकारी संस्थेची मालमत्ता आहे, ती सर्वांची मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेचा वैयक्तिक हितासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी त्या मालमत्तेचा वापर झाला नाही पाहिजे। आणि हे वापर न करणे हे प्रत्येक सहकारी संस्थेच्या, प्रत्येक व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींची जबाबदारी आहे। आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरविणे। सहकारी संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती सभासदांपुढे ती सत्य मांडणे एवढंच नव्हे तर सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती आहे, जी सहकारी संस्थेचा आर्थिक विकास आहे, सहकारी संस्थेकडे असणारं जे भागभांडवलाची स्थिती आहे, सहकारी संस्थेकडे असणारं जे गोळा झालेलं भागभांडवल आहे, सहकारी संस्थेकडे जमा असणाऱ्या ठेवींची रक्कम असेल, सहकारी संस्थेने दिलेल्या कर्जांची रक्कम असेल किंवा सहकारी संस्थेने दिलेल्या कर्जाची स्थिती असेल, दिलेल्या कर्जाची झालेली वसुली याची स्थिती असेल, सहकारी संस्थेचे थकबाकीचं प्रमाण असेल किंवा थकबाकीचं जो निधी आहे, थकबाकीची जी रक्कम आहे, याबाबतची सर्व माहिती वास्तव आणि सत्य स्वरूपामध्ये ही सादर करणे, माहिती पुरविणे ही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे। सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण होताना, सहकारी संस्थेची हिशोब तपासणी होताना जी आर्थिक स्थिती आहे, जी हिशोब पुस्तके आहेत, ज्या नोंदी आहेत, त्या नोंदी दर्शवणारी पुस्तके म्हणजेच आर्थिक स्थिती दर्शवणारी पुस्तके या लेखा परीक्षणासाठी सादर करणे किंवा ती लेखा परीक्षकाला, अंकेक्षकाला देणे हे प्रत्येक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे। त्यानंतरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी सहकारी संस्थेचे जे कालावधी आहे तो कालावधी संपण्यापूर्वी किमान 6 महिने आधी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला ते कळविणे। म्हणजे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे जे संचालक मंडळ आहे, हे संचालक मंडळ किंवा व्यवस्थापक समिती जी आहे याची मुदत 5 वर्षे असते आणि मग ही 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी नवीन व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ निवडण्यासाठी जे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत, जे सदस्य निवडले जाणार आहेत, त्या सदस्यांची निवड करण्यासाठी, त्यांची निवडणुका घेण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी 6 महिने राज्य निवडणूक प्राधिकरणाला ते कळवलं पाहिजे। म्हणजेच राज्य
सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून तो कार्यक्रम तयार करून दिला जातो आणि त्या कार्यक्रमानुसार नवीन संचालक मंडळ तयार करण्यासाठी जे प्रतिनिधी निवडले जातात ते प्रतिनिधी निवडण्यासाठी नियोजन करता येतं आणि म्हणून संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी किमान 6 महिने आधी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला ते कळवलं पाहिजे। ही जबाबदारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे। सहकारी संस्थेच्या समितीमध्ये नैमित्तिक पद रिक्त झाल्यास ते पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवले पाहिजे। म्हणजे सहकारी संस्थेची व्यवस्थापक समिती आहे, या व्यवस्थापक समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांमध्ये एखादा सदस्य त्यांनी राजीनामा दिलेला असेल, त्याला संस्थेमधून काढून टाकलेला असेल किंवा एखाद्याचा मृत्यू झालेला असेल किंवा अन्य कारणांमुळे त्या व्यक्तीचं संचालक मंडळातील जे सदस्यत्व आहे ते रद्द झालेलं असेल तर त्यामुळे जी रिक्त झालेली जागा आहे ती रिक्त झालेलं पद किंवा जागा ज्या तारखेपासून रिक्त झालेली आहे त्याच्या 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवलं पाहिजे। म्हणजे त्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेणं हे राज्य निवडणूक सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सोयीचे जाते। म्हणून सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची किंवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची ही एक जबाबदारी आहे की सहकारी संस्थेमध्ये नैमित्तिक पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला ते कळविणे। त्यानंतर जी जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय न करणे। सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे जे सदस्य असतात किंवा व्यवस्थापन समितीचे जे संचालक आहेत त्या व्यवस्थापक समितीमध्ये किंवा संचालक मंडळामध्ये समाविष्ट असणारे जे संचालक आहेत त्या संचालक जे काही या सहकारी संस्थेचा व्यवसाय आहे, सहकारी संस्था जो व्यवसाय करते त्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा वैयक्तिक व्यवसाय न करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक सदस्याची आहे। व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीची आहे, जेणेकरून सहकारी संस्थेच्या हिताला बाधा निर्माण होणार नाही ही काळजी घेणं ही व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची जबाबदारी आहे। आणि म्हणून सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय न करणे ही प्रत्येक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्यांची जबाबदारी आहे। त्यानंतर जी जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे। आता सहकारी संस्थेची मालमत्ता खरेदी करत असताना किंवा सहकारी संस्थेला जी काही मालमत्ता खरेदी केली जाते, सहकारी संस्थेची मालमत्ता खरेदी करत असताना या व्यवस्थापन समितीने ती मालमत्ता वाजवी किमतीलाच खरेदी केली पाहिजे, योग्य किमतीला खरेदी केली पाहिजे। नसता सहकारी संस्थेची ती मालमत्ता खरेदी करत असताना मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीला त्या मालमत्तेची खरेदी करता कामा नये, जेणेकरून सहकारी संस्थेचा अधिक निधी किंवा सहकारी संस्थेचा जो खर्च आहे तो अनावश्यक खर्च होणार नाही आणि त्या सहकारी संस्थेकडे असणारा जो निधी आहे, सहकारी संस्थेकडे गोळा होणारी जी रक्कम आहे त्या रकमेचा वापर हा सहकारी संस्थेच्या हितासाठी झाला पाहिजे। आणि म्हणून सहकारी संस्थेच्या नावे मालमत्ता खरेदी करताना वाजवी किमतीलाच ती मालमत्ता खरेदी केली गेली पाहिजे, योग्य किमतीला ती खरेदी करणं ही प्रत्येक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे आणि व्यवस्थापन समितीमधील जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांची आहे। अशा प्रकारे या व्यवस्थापन समितीच्या आपण ही सर्व जबाबदाऱ्या बघितलेल्या आहेत। हा जबाबदाऱ्या इथं संपलेल्या आहेत। म्हणजेच सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे कार्य, व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या या आज आपण इथं बघितलेल्या आहेत। आज आपण इथं थांबूया। धन्यवाद।